आणि आदित्य सावले हनुमान तालीम भोर अशी कुस्ती लागते. इनाम रुपये 51,000 रुपये इनामाची कुस्ती. श्री काळ भैरवनाथ यात्रा उत्सव तुंगा मिथून आंबाड्याचा माझ्या समोरनं तेवढं बाजूला सरायची शबास आहे. तशलही पण काळ्या मैदानाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जो गोड आवाज, जी सुंदर आणि गोड आणि आपण अतिशय मापक तोलून मोजून आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती देत या ठिकाणी गोडवाणीनं आपल्या सर्वांचं मनोरंजन, कुस्तीची माहिती, कुस्ती काय असते याबद्दल ज्ञात अज्ञात सर्व माहिती या ठिकाणी देणारे आजचे समालोचक पैलवान अनिकेत कदम यांचं यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळ यांच्या वतीनं स्वागत होते. यात्रा कमिटी आपण या ठिकाणी स्वागतासाठी यायचं आहे. अनिकेत कदम यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. चला चालू कुस्ती झाल्यावर घेऊ, आता चालू कुस्तीत बोलू द्या मला. आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या समोरून पकडलेल्या आहेत. डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्यातले विचार चक्र गर 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 फिरायला लागलेले अशी कुस्ती. माझ्या माहितीप्रमाणे 4-5 वर्षापूर्वी या मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या माध्यमातून वाढदिवस आणि कोकळगी सामान्याचा प्रयत्न जयचा 2022च्या दरम्यान पहिल्यांदा कुस्ती मैदान झालं होतं. असं अख्खीवर एकी वाकून भरवून कोकळगीचा पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे. एकदा मोठ्यानं बजरंग बलीचा जय जय काय करायचा सर्वांनी. बोला बजरंग बली की. अनेकांनी तोंड देखील उघडली नाहीत बरं का. सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. देवाचं नाव घ्यायला कंजूशी नको. आता पुढच्या जन्मी मुक्का होशीला. देवाचं नाव घ्यायचं मोठ्यानं. नामापरी तत्व नाही रे वाय आणि पंथा जाऊ नको. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. कलियुगातला सर्वात सोपा मार्ग. कुठं जप तप वनांतरी जायची गरज नाही. खालीच बैसोनी करा एक चित्त अनंत आनंद आळवावा. मोठ्यानं नाव येतं देवाचं. बोला बजरंग बली की. बोला बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. वाह, अवघड दुमदुमला दुंद गाव. आणि याच साठी केला होता आत्ताच म्हणायला लागलेली यात्रा कमिटी. समाधान आणि हो उलटी पुट्टी आणि पंचाचा निर्णय. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार जय कदम पोलीस प्रबोधनी सातारा जटा पालवणार आणि डबल उपमहाराज केसरी बाळासाहेब पडगम यांचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये